तुला तेच विसर आलंय. दर्शन कसं झालं? दर्शन चेहऱ्यावर पण समजलं. मस्त झालं ना? मस्त झालं. हॅप्पी. परत येणार ना आता? हो. पण दर्शन खूप छान स्वामी झालं. बोलवतील त्या बाई. आम्ही निघालो तिथून आणि खायचं काय डिस्कशन करत होतो आणि मॅडमने शेगावची कचोरी खाल्ली नाही. मैत्रिणीला शेगावची कचोरी आवडते आणि हिला शेगावची कचोरी ती टेस्ट करून सांगेल आपल्या शेगावची. वाट बघतोय, बस काही येत नाही. बस आमचीच परीक्षा घेते. वाट बघता बघता बस काय आली नाही. आम्ही डायरेक्ट रिक्षाच केली. आता अजून टाइमपास तिथे गप्पा मारत बसतो. तेवढ्यात रिक्षाने गेलं सुद्धा ते नाही तर गप्पा मार. मॅडमनी छोटी शिर्डीला गेल्या नव्हत्या त्या मला असं बोलल्या. मग आम्ही चाललो छोट्या शिर्डीला म्हणजेच वर्तकनगर. ते पण खूप दिवसात जातात. झालं इथं दर्शन. माझं पण दर्शन मस्त झालं. बसले आता गप्पा मारत ते 5 मिनिटं. मग निघू आम्ही. घाईतली माणसं आहेत आमची. म्हणजे मी आता फक्त साईबाचं जण आज प्रणित आली म्हणून खाली उतरून खालचं पण दर्शन होतं. रिक्षा आम्ही आता पण आम्हाला खूप ओरडली. माझा फोन सायलेंटला होता म्हणून सगळ्यांचा एकच उतरलं रिक्षातून. रिक्षावाले दादा पण भयंकर होते मला तर. आणि आता आम्ही आमचा बॅकग्राऊंड बघू शकतो. तसं आम्ही खूप प्रवीण चायनीज. आता हिला एवढ्या लांबच्या पाहुण्याला प्रवीण चायनीजच बोलत आहे. एनर्जी आहे. तिला बोलली मी घरी तर तुम्हाला वाटेल की एवढं ठाण्याला येऊन का तिला घरी नाही नेते. तिला बोलली तू का बोलली ना प्रवीण. नेक्स्ट टाइम ती येणार आहे. तिने मला आमंत्रण दिलं तिच्या घरी जेवायला. तर आपण जायचंय लवकर तिच्या घरी. आपला दिवस आजचा मग मस्त. नीट जा. घरी आली फ्रेश वगैरे झालं आणि आता परत मार्केटला चाललो आहे. उतरलं आणि पहिला स्टॉप आहे लेस घ्यायचा. तो पण आता कांदा बघून झाले. आता तांदूळ बघायला चालू डायरेक्ट. म्हणजे आम्ही असंच आलेलो आमच्या कामाला. तिने येऊन एंट्री मारली. ती आम्हाला भेटली. कशी काय मसाला घातला? मसाला कशा आहेत? मस्त. किती गेलं? किलो. 1 किलो. अच्छा अच्छा. अचानक भेट आमची. तिथे सामान घेते आता तिचं. शॉपिंग मार्टमध्ये आलो तरी तिथे काय पण फालतू दुसरं ते टाइमपास आलो तेव्हा खूप रिक्षा होता. आता मला 1